तर गावी आलोय म्हटलं लाड तर होणारच आहे. ठीक आहे, तर आता बघा काय चालू आहे. हाय वहिनी. हाय आई. येस. तर तुम्हाला दाखवतो आता काय चालू आहे, यांची रेसिपी काय चालू आहे. चला. गुलाबजाम काय आहे, काय आहे? हो काय आहे? गुलाबजाम. चला. लास्ट टाइम आईला वडे तळायला मदत केली होती. आता वहिनी गुलाबजामुन बनवतात, तर म्हटलं तो जो पाक बनतो साखरेचा तो आपण इथं हलवत बसूया थोडंसं, कारण बाकीचं तर काय आपल्याला येणार नाही. वहिनी इकडे गुलाबजामचं पीठ मळतात, इकडे चालू आहे गुलाबजामचा पाक तयार होतोय आणि आमची आई तिकडे बनवते ते म्हणजे नेवऱ्या. तर नेवऱ्या काय आहे हे सुद्धा तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो. अशा पद्धतीने गोळे तयार झालेले आहेत. आता मी सुद्धा थोडेफार बनवलेत आणि आता इथे वहिनी तळत आहे आणि हे तळलेले गोळे आता इथं काढायचे. मी समजतो पाकात टाकायचे. काय राव, मला माहित नाही म्हणून वहिनी मजाक घेतात. हे मी आपला दाखवतो तिकडे दाखवायचं आहे म्हणून. ठीक आहे, पाकात नाही टाकायचे. हा येस, तयार होतो. थोडा वेळ हे थंड करण्यासाठी ठेवायचे. हे थंड करायचे. आता ते गोळे घ्या आणि 2-4 सोडा. आता गुलाबजामुन पाकामध्ये सोडले गेलेले आहेत. आता हे थंड झाले की आपण उद्या खाऊया. नेवऱ्या आणि गुलाबजामुन दोन्ही आपल्याला पॅक करून भेटलेले आहे. चला दाखवतो. तर हे आहेत छान असे गुलाबजामुन आणि ह्या आहेत नेवऱ्या. लय भारी. या तुम्ही पण नेक्स्ट टाइम आणले की तुम्हाला सगळ्यांना बोलवतो. बेसिकली मोदकाचं जे सारण असतं आपलं ते त्याच्यामध्ये स्टफिंग आहे आतमध्ये आणि चपातीच्या पिठाचं पोळी किंवा करंजी करून त्याला तळली जाते. तर आमच्याकडे याला नेवऱ्या म्हणतात. तुमच्याकडे याला काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही हा पदार्थ कधी ट्राय केला आहे का ते पण सांगा. चला.